नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 7वी विषय मराठी द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. वर्ग 7वी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 यामध्ये विषय मराठी आणि एक सराव प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी समजून घेत आहोत मित्रांनो. परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे, तेव्हा शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओसोबतच तुम्हाला परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. प्रश्न पहिला खालील उतारा वाच व सूचनेनुसार कृती कर. हा उतारा आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे. माझी साधन सामग्री घेऊन तिथं सायंकाळी पोहोचलो. चंद्राच्या मंद प्रकाशानं उजाळलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर डोंगर काळे दिसत होते. चंद्राच्या प्रकाशानं तसेच शहरातील विजेच्या दिव्यामुळे राशींचे ढग प्रकाशमान झाले होते. पावसाची लक्षणं दिसत होती. ज्या घरट्याजवळ खून केली होती तिथं जवळच एका दगडावर मी बसलो आणि अंधुक प्रकाशात जमिनीचं निरीक्षण करू लागलो. झाकलेल्या दरवाजाची कमान मला दिसली. वसंत ऋतूतील तो शेवटचा काळ, परंतु सायंकाळी गार हवा होती. गारठा निर्माण करत ओलसर वारं खोऱ्याकडे वाहत होतं. परंतु माझ्या पायानजीकच्या त्या लहान जगात मी असा काही गुंग झालो होतो की बाहेरच्या जगाचा मला विसर पडला. बघा उतारा आपण वाचलेला आहे. आता यावर आधारित प्रश्न घेऊया. आकृतिबंध पूर्ण करा असा पहिली कृती आहे आपल्याला. रात्रीचे ढग प्रकाशमान होण्याची कारण, दोन कारण या ठिकाणी उतार्यामध्ये आलेली आहेत, ती आपल्याला लिहायची आहे. एक आहे चंद्राचा प्रकाश आणि दुसरा आहे विजेचे दिवे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. उतार्यात आलेला ऋतू कोणता? तर वसंत ऋतूचे वर्णन उतार्यामध्ये आहे. लेखकाने याच्याजवळ खून केली होती. कशाजवळ? बरोबर, घरट्याजवळ. व्याकरण कृती. नामाबद्दल वापरलेली विशेषणे लिही. या उतार्यामध्ये हवा याच्याबद्दल गार हे विशेषण आहे, तर ढग याच्याबद्दल या ठिकाणी प्रकाशमान हे विशेषण वापरलेलं आहे. वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग लिही. गुंग होणे याचा अर्थ होतो मग्न होणे. आकाश खेळात मग्न झालेला होता. अशा पद्धतीने मग्न होणे याचा आपण वाक्यात उपयोग केलेला आहे. कृती 3 आकृती पूर्ण कर. धोंडा या पाठातील राजूची वैशिष्ट्ये लिही. आपण धोंडा हा पाठ अभ्यासलेला आहे आणि त्यामध्ये जो राजू नावाचा मुलगा असतो त्याची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. तर ते 4 वैशिष्ट्ये या पद्धतीने बघा, खूप प्रश्न विचारणारा असा राजू मुलगा असतो. तसेच तो चौकस बुद्धीचा सुद्धा आहे आणि जिज्ञासू वृत्तीचा आहे आणि त्यानंतर भंडावून सोडणारा असा हा राजू, याची गुणवैशिष्ट्ये या पद्धतीने आपण लिहिलेली आहेत. त्यानंतर दुसरी कृती आहे मित्रांनो, काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी सुधीरला यांनी मदत केली. सुधीरचा जो पाठ आहे त्यावर आधारित आपल्याला ही कृती पूर्ण करायची आहे. याचे उत्तर बघा. कोणी मदत केली? ताई, त्याची आई, आजी आजोबा आणि बाबा या सर्वांनी त्याला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी मदत केली. असे जगावे या कवितेत कवी म्हणतात. गुलामी नको, नको गुलामी ती नक्षत्रांची, म्हणजे नक्षत्र उत्तरी. चैन करावी ती स्वप्नांची. अशा पद्धतीने ही कृती आपल्याला पूर्ण करायची. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा. तुम्ही स्वतः नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सर्व प्रश्नपत्रिकांची व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती अपडेट मिळत राहतील. थोडक्यात उत्तरे लिहा. आई श्रुतीला रागावली कारण, त्याचे कारण या ठिकाणी बघा. आई श्रुतीला रागावली कारण श्रुतीला खायचं नव्हतं, तर तिने ती अन्नाने भरलेली डिश आईला द्यायला पाहिजे होती, पण तिने तसे न करता ती बेसिनमध्ये ठेवली, म्हणून आई श्रुतीला रागवली. या ठिकाणी डॉक्टर कसबे यांनी धोंड्याविषयी कोणती माहिती दिली? किंवा शेख मोहम्मद मार्फत जुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला कशासाठी परत केले? या ठिकाणी क्रमांक 3चं उत्तर आपण पाहणार आहोत. बघा, जेव्हा जुबेदाला कळले की ती आता वाचत नाही, तेव्हा तिने मोहम्मदला सांगितले की मॅडमने दिलेल्या 50,000 रुपयापैकी ऑपरेशनला फक्त 37,000 रुपये खर्च आला. उरलेले पैसे मॅडमला परत कर व सांगा की उरलेले पैसे दुसऱ्या कोणाच्या तरी कामाला येईल म्हणून. का ते लिह. कोळिनीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही. कारण उत्तर, कारण तिच्या माघारी बिळाचे दार लागले तर ते तिला कधीच उघडता येत नाही.
तिच्या माघारी दार बंद होणे म्हणजे तिचा मृत्यूच. त्यामुळे कुळिनीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही. प्रश्न दुसरा. बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून दिली कारण पद्यातील भाषण म्हणजे कविता नव्हे, खरी कविता वेगळीच आहे हे सुधीरला समजावे म्हणून बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून दिली. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तिसरा. अ. खालील कवितेच्या ओळी पूर्ण कर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओटावरती काळीज काढून देताना, असे जगावे या कवितेतल्या ओळी आहेत मित्रांनो. काय कराल ते लिही. राजू सतत बाहेरचे जंक फूड खातो. यासाठी आपण राजूला जंक फूडचे वाईट परिणाम समजावून सांगू व त्याने ते खाऊ नये असे सांगू. वाया जाणारे अन्न फेकून दिले जाते. अशा वेळेस आपण काय करायला हवं? वाया जाणारे अन्न फेकून न देता चांगले असल्यास गरजूंना देऊ व खराब झालेले असल्यास त्याचे कंपोस्ट खत तयार करू. आता प्रश्न चौथा व्याकरणाशी संबंधित आहे. खालील अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द वापर व वाक्य पुन्हा लिही. ज्याची इच्छा प्रबळ असते त्याला अनेक मार्ग मिळतात. या ठिकाणी मार्ग या शब्दाला रस्ते हा समानार्थी शब्द घेऊया आणि पुन्हा वाक्य लिहूया. ज्याची इच्छा प्रबळ असते त्यांना अनेक रस्ते मिळतात. आभाळातील बहुमोलाचा थेंब हा पाण्याचा. पाणी यासाठी जल हा शब्द आपण वापरू आणि वाक्य पुन्हा लिहू. आभाळातील बहुमोलाचा थेंब हा जलाचा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा. हेका धरणे याचा अर्थ हट्ट करणे. खो देणे म्हणजे नकार देणे. काळीज काढून देणे, प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे आणि नजर रोखणे, निर्भयपणे पाहणे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. मन व तिचा कंसातील अर्थ ओळख व लिही. या ठिकाणी म्हणी दिलेले आहेत. थोडे थोडे जमवून मोठा संचय करणे याचा अर्थ होतो थेंबे थेंबे तळे साचे. सर्वत्र समान परिस्थिती असणे याचा अर्थ होतो पळसाला पाने तीनच, म्हणजे कुठेही सारखीच परिस्थिती. खालील वाक्प्रचारांचा प्रकार खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. तुला लाडू आवडतो का? या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे. शाबास, चांगले काम केलेस. या ठिकाणी स्तुती केलेली उद्गार निघालेले म्हणजे हे उद्गारार्थी वाक्य आहे. खालील शब्दांचा अर्थ लिही. अनामवीरा. अनामवीरा म्हणजे काय? अज्ञातवीर, ज्यांचे स्मारक नाही असे, पोवाडे नाहीत असे वीर. जीवनांत म्हणजेच मृत्यू, जीवनाचा शेवट किंवा आयुष्याचा अंत. या ठिकाणी स्वमत म्हणजे स्वतःचे विचार या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत. या ठिकाणी या विषयाशी संबंधित तुम्ही काही जर लिहिलं तरी तुमचं उत्तर ते योग्य गृहीत धरलं जातं. पाण्याचे महत्त्व तुझ्या शब्दातली. आता पाण्याचं महत्त्व मला या पद्धतीने मानलेलं आहे. तुम्ही यासारखं उत्तर देऊ शकता किंवा वेगळं घेऊ शकता. पाण्याला जीवन असे म्हणतात. पाणी आहे म्हणून जीवन आहे. पाणी हे प्रत्येक सजीवाला जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. पाणी जमून वापरले पाहिजे. तसेच पावसाचे पाणी साठवले पाहिजे. पाणी जर नसेल तर प्रचंड दुष्काळ पडेल. अन्नधान्य पिकणार नाही. माणसे, प्राणी अन्न पाण्या वाचून मरतील. हे पाण्याचं महत्त्व या ठिकाणी मी विशद केलेलं आहे. तुम्ही यातील काही भाग किंवा संपूर्ण असं महत्त्व लिहू शकता. तुम्ही अद्याप चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता व बेल आयकॉनला प्रेस करू शकता. पत्रलेखन. बालदिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी तुझ्या शाळेत अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणारे डॉक्टर हेमंत साळवे यांना विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आभार पत्र लिही. ठिकाणी पत्रलेखन करायचे. पत्रलेखनाची पद्धत आता बदललेली आहे. नवीन पद्धतीनुसार आपल्याला पत्रलेखन करायचं आहे. बघा, आभार पत्र. दिनांक 15 नोव्हेंबर 2023. प्रति माननीय डॉक्टर हेमंत साळवे, मोरेश्वर महाविद्यालय, भोकरदन. महोदय, माननीय डॉक्टर हेमंत साळवे सर, सर्वप्रथम आपणास नमस्कार. मी जीप शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी. आपण दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या बालदिनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहून आम्हाला अनमोल असे मार्गदर्शन केले. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपल्या मार्गदर्शनाचा आम्हाला भविष्यामध्ये नक्कीच लाभ होईल. ते आमच्यासाठी दिशादर्शक ठरेल यात शंका नाही. मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आपले पुनश्च एकदा आभार मानतो. हे पत्र मी माननीय मुख्याध्यापकांच्या परवानगीने लिहित आहे. तसदीबद्दल क्षमस्व. आपला कृपाभिलाषी. या ठिकाणी रमेश पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी, जीप शाळा, कोठारा, संभाजीनगर. आणि या ठिकाणी आपला ईमेल टाकायचा. या नमुन्यामध्ये तुम्हाला पत्रलेखन करायचं आहे. यामध्ये पत्रलेखकाचं नाव वगैरे तुम्ही बदलू शकता. व्हिडिओ किंवा पत्र कसं वाटलं नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा. स्वतः नवीन असेल सबस्क्राईब करा. आणखी कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवे आहेत कमेंट नक्की करा. 7वा आणि शेवटचा निबंध लेखन.
पैकी एक शेतकरी जगाचा पोशिंदा आणि माझे आवडते संत या दोन विषयापैकी एका विषयावर निबंध लेखन करायचं किंवा निसर्ग वाचवा याविषयी 6 घोषवाक्य तयार करायची. तर मित्रांनो या ठिकाणी निसर्ग वाचवा याविषयी 6 घोषवाक्य तुम्ही सहज तयार करू शकता. मात्र निबंध लेखन थोडीशी अवघड तुम्हाला वाटतं तर मी या प्रश्नाचं उत्तर देताना निबंध लेखन केलेलं आहे शेतकरी जगाचा पोशिंदा. तर निबंध कसा लिहावा याचं एक नमुना म्हणून उदाहरण मी या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही या पद्धतीने निबंध लेखन करू शकता. माझा हा व्हिडिओ तुम्हाला मार्गदर्शक ठरेल यात काही शंका नाही. तुम्हाला आवडल्यास लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या प्रश्नपत्रिकेतला हा शेवटचा प्रश्न आहे. याबरोबर तुम्हाला परीक्षेसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. बघा तर उत्तर अशा पद्धतीने आपण निबंध लेखनास सुरुवात करू शकतो. निबंध शेतकरी जगाचा पोशिंदा. शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावरी चिंध्या खातो मिरची भाकर काडी उसाची पाचट जगा मिळाया साखर काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या बाळिलेला रात्रंदिवस कामधंदा. वरील ओळी वाचून आपल्याला शेतकऱ्यांचे महत्त्व काय, शेतकरी हा खरोखरच जगाचा पोशिंदा आहे, हे संपूर्ण जग शेतकऱ्यावर अवलंबून आहे. शेतकरी आपल्या शेतामध्ये कष्ट करतो, राब राबतो आणि पीक काढतो. ते पीक अन्नधान्य संपूर्ण जगामध्ये पोहोचवले जाते. त्यामुळे शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते. पण आपण सर्वजण 2 वेळचे अन्न खातो ते या शेतकऱ्यामुळे शक्य झालेले आहे. शेतकऱ्याच्या अंगावर त्याने अंग झाकण्यासाठी वस्त्र सुद्धा नसतात. तो आपल्या अंगावर कसल्याही फाटक्या चिंध्या घालतो. पायामध्ये चप्पल देखील नसते. परंतु आपल्या शेतामध्ये राबतो, कष्ट करतो व आपल्या शेतजमिनीतून सोन्यासारखे धान्य पिकवतो. सध्याच्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण आहे की उभ्या जगाचा साठी कष्ट उपासणारा जगाचा पोशिंदा उपाशी राहतो. आत्महत्यासारखे अनेक घटना शेतकऱ्यांसोबत होतात. तेव्हा मात्र चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या मेकअप पासूनच्या ब्रेकअप पर्यंतच्या साऱ्या बातम्या सांगणाऱ्या मीडियाचे लक्ष आपल्या जगाच्या पोशिंद्याकडे जात नाही. खऱ्या अर्थाने ज्यांच्यावर जीवाची, देशाची अर्थव्यवस्था बळकट आहे व टिकून आहे, व्यवसाय, उद्योगधंदे जरी बंद पडले तरी शेतकरी आपल्या शेतामध्ये कष्ट करायचे थांबत नाही. असा हा शेतकरी खरोखर जगाचा पोशिंदा आहे. अशा पद्धतीने आपण निबंध लेखन या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल. थँक्यू.